समर्थक, कट्टर समर्थक ही जे असेल ना, त्यांनाही माहीत असेल की इम्तियाज जलील जे बोलत आहे ते पुराव्यासहित बोलत आहे. एक शब्द ही दाखवा की इम्तियाज जलीलने पुरावा दिला नाही त्याच्या. मी सगळं काही दिलेलं आहे. तुम्हाला चर्चा करायची असेल, तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही या, माझ्यासोबत चर्चा करा. हे पण येत असेल तर मी तुम्हाला घरी बसवून तुम्हाला चहा पाजतो. तुमच्या मनामध्ये जे काही शंका आहे, जे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे तुम्ही विचारू शकता. जे डॉक्युमेंट्स पाहिजे मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तर ते तसं न करता आम्ही त्यांच्या घरावर जाऊन शेण फेकणार आणि हे किचड आणणार, हे बरोबर नाही आहे. दबाव येऊ शकतो अशा गोष्टीमुळे तुमच्या, दबाव येऊ शकतो तुमच्या प्रयत्न तसं चाललेला आहे. पण मी काय आहे की मी जेव्हा बोलतो ना तर सगळं डॉक्युमेंट्सच्या आधारावर, आणि ते फक्त मला दाबवण्याचा प्रयत्न नाही करत होते, ते IBN लोकमतलाही दाबवण्याचं. कारण तुम्ही हे दाखवलेले आहे. मी जे बोललेले आहे याच्यामध्ये काही हे नाही असलं असतं, फॅक्ट नाही असलं असतं तर तुम्ही दाखवले नसते ना. तुम्ही जेव्हा समाधानी झालं की जे इम्तियाज जलील बोलत आहे, जे डॉक्युमेंट्स दाखवत आहे ते तथ्य आहे, ते खरं आहे, म्हणून तुम्ही दाखवले.